ओके. तो श्लोक आहे. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस्तनयोस्तत्त्वदर्शी. काय म्हणतात परमेश्वर? नसतो भावो विद्यते. असत गोष्टीला कधी भाव नसतो, कधी अस्तित्वच नसते. ना भावो विद्यते सतः. सद्गोष्टीचा कधी अभाव नसतो. म्हणजे नाशिवंत गोष्टीला कधी अस्तित्व नसते. आणि जे काही असले ना तर ते अल्पकाळ असते. सत्तत्व कायम आहे. मात्र सच्चिदानंदाला कधीच अभाव असणार नाहीये. आता कसं काय अभाव कसा असतो? तर मी आता इथे आहे म्हणजे इतर ठिकाणी मी नाही, मी इतर ठिकाणी माझा अभाव आहे. पण सद्गोष्ट सद्गोष्ट मात्र कुठेही कधीही सगळीकडेच अवेलेबल आहे. त्याचा अभावच नाही. सद सद्गोष्ट काय? चैतन्य आहे आणि ते सगळ्यात आहे. परमात्म तत्व नाही अशी जागाच नाही. तर उभयोरपी दृष्टांत स्तनयो तत्वदर्शी. या दोन्ही गोष्टी कुणाला समजतात? की अभाव नाही आणि अभाव आहे, या दोन गोष्टी कोणाला समजतात? तर ज्याला परब्रह्माचे तत्वतः आकलन झाले आहे त्यांना समजतात. संतांनी हे यथार्थ ओळखले आहे की हे चैतन्य परमात्म तत्व सगळीकडे आहे. फुलपाखरापासून ते डायनॉसॉर पर्यंत सगळ्यांमध्ये आहे. कुठेही त्याचा अभाव नाही. तर मी एकदेशी आहे म्हणजे एका ठिकाणी आहे, एकाच देशात आहे किंवा एकाच ठिकाणावर आहे. आणि चैतन्य चैतन्य म्हणताना ते सर्व देशी आहे, सगळीकडे व्याप्त आहे. आता असं म्हणतात ना, ब्रह्म सत्य जगन मिथ्या. तर मिथ्या म्हणजे काय? तर मिथ्या म्हणजे कायम न टिकणारे म्हणजे मिथ्या. खोटे असं नाही म्हणतात, कायम न टिकणारे. म्हणून म्हटलंय नासतो विद्यते भाव. आता पुढचा श्लोक. अविनाशी तू तद्विद्धी येन सर्व विदम तत् विनाशमव्ययस्यास न कश्चित कर्तुमर्हति. सत्तत्वाबद्दल परमेश्वर आणखी सांगत, हे जे सर्व जग आहे ना, त्या अविनाशी तत्वाने व्याप्त आहे. हे तू जाण. तत्विद्धी म्हणजे हे तू जाण. हे जे तुला जग दिसतंय ते तू जाणलं आहेस. ते सगळं हे संपूर्ण त्यांनी ते सगळं संपूर्ण ब्रह्मांड व्याप्त आहे. हे तुला कळतंय ते सगळं ते चैतन्याने संपूर्ण ब्रह्मांड व्यापलं आहे. आता आपली बुद्धी जड आहे मात्र बरं का. आणि तिचा जेव्हा चैतन्याची संयोग होतो ना, तर ती व्यापारक्षम होते, तिला गती प्राप्त होते. चैतन्याचं प्रतिबिंब तिच्यात पडते तेव्हा तिला गती प्राप्त होते. म्हणजे चैतन्याशिवाय काहीच नाहीये, आपली बुद्धी पण नाही. तर ह्या अविनाशी तत्वाचा कोणीही विनाश करू शकत नाही. का करू शकत नाही? आता त्याच्यासाठी एक हे दिलंय एका विदुषीने, एक उदाहरण दिलंय की सिनेमाच्या पडद्याचे उदाहरण दिले त्यांनी. त्या म्हणतात त्या पडद्यावर काय काय गोष्टी होतात. भूकंप होतो, पूर येतो, जन्ममृत्यू होतात, अगदी आनंदाचे क्षणही असतात, तर कधी अगदी दुःखाचे डोंगरही असतात. हे सगळे असते. पण त्या सगळ्याचा परिणाम पडद्यावर होतो का? तर नाही होत. कारण त्या सिनेमाच्या पडद्याने सिनेमाला व्यापले असते. पडदा आहे म्हणून तो सिनेमा आपल्याला दिसतोय. ज्याने सगळे व्यापलंय त्याला कोणीही मारू शकत नाही. त्या सिनेमातला सुपर हिरो जरी आला ना तरी तो सिनेमाच्या पडद्याचा नाश करू शकत नाही सिनेमात राहून. असं हे तत्व आहे. आणि सगळ्यात संतांचं एक आवडतं उदाहरण म्हणजे विजेचे. आपल्या घरात आलेले विजेचे कनेक्शन हे सगळ्यात संतांचे आवडते उदाहरण आहे. बल्ब लावून आपण ते प्रकाशमान करतो. बल्बला सगळीकडून विजेने व्याप्त आहे म्हणून तो प्रकाशमान होतो. पण तो विजेचा नाश करू शकतो का? नाही करू शकत. आणखीन एक बॅटरीचंही उदाहरण देतात संत, की बॅटरी बघा त्याच्या मागे सेल, त्या बॅटरीमध्ये सेल घातल्यावर पुढे दिवा असतो. मग त्याला प्रकाशमान करणारा कोण आहे? मागचं सेल. तसं आहे हे चैतन्य. सेल काढला की गेलं ते. तर तसं हे चैतन्य. आता याच्यामधला पण जरी एखादा बल्ब, आता विजेचं हे आहे काय म्हणतात त्याला, माळ आहे आणि बल्बची माळ, त्यातला एखादा हे जरी फुटला तरी सुद्धा ती वीज चालूच असते, संपूर्ण त्याला प्रकाशित करते त्या संपूर्ण माळेला. मग ते कसं आहे? तर हे अविनाशी तत्व असं आहे, कुठेही त्याचा नाश नाहीये. ते
ज्याला ते कर्त प्रकाशित त्याचा नाश होतो, पण त्याच्या स्वतःचा नाश नाही. आणि ह्या अविनाशी तत्वाचे कनेक्शन कुठे आहे, तर हे देहापर्यंत आले, म्हणून हा देह प्रकाश मानणार. यात चैतन्य आलंय. जरा कळायला जड आहे, पण म्हणजे अविनाशी तत्वाचा आधार असल्यामुळे जड देह बोलू शकतो, हलू शकतो. आणि ते कनेक्शन नाहीच झालं तर जड देहाला अर्थ नाही. अविनाशी तत्व स्थिर आहे. जसं रस्ता स्थिर आहे आणि गाडी त्याच्यावरून चालते. रस्ता हल्ला तर गाडी हलेल, मग हेच स्थिर आहे. अविनाशी स्थिर आहे, म्हणून आपण धावतोय. रस्ता धावायला लागला, हालायला लागला तर गाडी चालणार. तसंच आणखीन एक उदाहरण देतात, जात्याचं खालचं पात. जात्याचं खालचं पात स्थिर आहे, म्हणून वरचं गोल गोल फिरतंय, म्हणून ते काम देते, म्हणून आपल्याला दळता येते. तर असं हे स्थिर आणि अविचारी म्हणजे संसाराचा आधार हे स्थिर अविनाशी तत्व आहे. आता पुढचा श्लोक घेऊया. अंत इमे देहा नित्य सुप्ता अनाशी नव्हतं तस्मात भार. आपण बघितलं की सगळे देह अंतवंत आहे, पण नित्य कोण आहे, तर हा शरीरी आहे. मग शरीरीच्या आधारावरच शरीर व्यक्त होत. आणि हा कसा आहे, हा अनाशीन आहे आणि अप्रमेय आहे. कसा आहे शरीरी, हा अप्रमेय आहे. मेय म्हणजे मोजणे, प्रमेय म्हणजे विशेषत्वाने मोजणे, आणि अप्रमेय म्हणजे ज्याला अजिबात मोजताच येत असा आहे तो. देह देहीवर अवलंबून आहे. अविनाशी अप्रमेय जो आहे तो ह्या सगळ्या शरीराच्या मागे आहे. आता मी जे सांगितलं बॅटरीचं उदाहरण जे देतात संत, तसं हे शरीर केले तरी हा शरीर नित्य राहणार. म्हणून तस्माद युद्धस्व भारत, म्हणजे समोरच्या आता जे सैन्यांबद्दल ते सांगतात की त्यांच्याशी युद्ध कर. त्यांचे शरीर गेले तरी ते शरीरही राहणार आहेत आणि तू मारणारा नाहीयेस त्यांना. पुढे 11व्या अध्यायात फार सुंदर विश्वरूप दर्शन योगामध्ये त्यांनी दाखवलं की मी यांना सगळ्यांना मारून टाकले, तुला तर फक्त ऍक्शनच घ्यायचे. आता ह्या बाबतीत चांगदेवांनी मुक्ताबाईंनी उपदेश केलाय. ब्रह्म म्हणजे काय, तर त्या म्हणतात ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. एकच माती आणि वेगवेगळी भांडी, रांजण आहे, मडकं आहे, गाडगं आहे, पणती आहे. एकच सूत आहे आणि वेगवेगळे कपडे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आहेत. सोनं एकच आहे आणि त्याची लेणी मात्र वेगवेगळी आहे. म्हणजे ब्रह्म हे परब्रह्म तत्व पण एकच आहे आणि त्यापासून सगळे तयार. इतकं सुंदर हे आहे वर्णन केलं. म्हणून परमेश्वराला म्हणतात अर्जुनाला, उठ तस्माद युद्धस्व भारत, युद्ध कर. आता आपण शेवटचा हा आणखी आहे बघूया. येनो वेत्ति हंतारे यश्चैनं मन्यते तत् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो हन्यते हन्यमाने शरीरे. तर ज्या लोकांना वाटतं की हे तत्व म्हणजे हे जे आहे ब्रह्मतत्व तो मारणारा आहे आणि मरणारा आहे, हे तत्व हे मरणारं आहे तेव्हा हे दुसऱ्याला मारू शकतं, तर हे ते दोघेही जाणत नाही की हा मरत नाही. ये एनौ वेत्ती हंतारे मन्यते एश्चैनम मन्यते हतन, हा मारण्यासारखा आहे आणि स्वतः मरतो किंवा दुसऱ्याला मारतो, तर तसं नाही. उभवतो ना, हे दोघं, उभव म्हणजे दोन, हे दोघांनाही माहिती नाही की नायम हंती न हन्यते, हा मरतही नाही आणि दुसऱ्या कोणाला मारतही नाही. न जायते म्रियते वा कदाचित, हा जन्मालाही येत नाही, मरतही नाही, मृत्यू नाही पावत. नायम भूत्वा भविता वा न भूवा, म्हणजे उत्पन्न होणे, पुन्हा पुन्हा उत्पन्न होणे, हा विकारही त्याला नाही. हा कसा आहे, अजो नित्य शाश्वतोयम पुराण न हन्यते हन्यमाने शरीर. हा अज आहे, जो जन्माला येत नाही तो अज, हा शाश्वत आहे, हा पुराण आहे, अनादी आहे. शरीराचा नाश झाल्यामुळे त्याचा नाश होत नाही, सगळी शरीरे गेली तरी त्याचा नाश होणार नाही. हा असा आत्मा आहे.
हे पहिले आपण आता हे श्लोक बघितले. हे जरा थोडेसे कठीण म्हणण्यापेक्षा म्हणजे डायरेक्ट आत्म्यावरच भाष्य केलंय ना परमेश्वराने. कारण त्याची तयारी करायची होती त्यांना, की तू मारतोयस हे आत्मा त्यांचे असणारच आहे. शरीर जाणार आणि शरीर काही कायमचे राहणारे शरीर नाहीये. त्यांना काही ठराविकच काळ असतो. कितीही हे केलं तरी त्यांना मरायचंच आहे नंतर. तर त्यासाठी पण हे काय देऊन जाणार आहेस तू त्याच्यामुळे, त्यांना मारल्यामुळे एक उदाहरण देऊन जाणार आहेस ना, की अन्यायाविरुद्ध लढलास. ओके, युद्धभूमीवरून पळाला नाहीस तू, हे उदाहरण आहे. त्यासाठी परमेश्वर त्याला तयार करतो. तर इथे आपण थांबूया का? आपण 20 पर्यंत घेतले, म्हणजे 10 घेतले आज. कळले काही का? परत काही हवा असेल कुठला एखादा श्लोक तर आपण पुढच्या वेळेस बघू. सांगा मला. ओके, करूया का हे घेऊ? हो हो, प्रार्थना घेता ना? शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयने योगिभिर्ज्ञानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः। ध्यानावर्तिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै नमः।